जय मित्रांनो, कशी तयारी चालू आहे? व्यवस्थित तयारी चालू असेल तुमची. एसएससी जेडीची जी काही तारीख पुढे गेली आहे, परंतु पेपर कॅन्सल नाही झालाय. तारीख पुढे गेली, पेपर होणार आहे आपला, हे लक्षात ठेवा. प्रॅक्टिस जे काही चालू होती तुमची ते चालू ठेवा. आजचं जे काही लेक्चर आपलं एसएससी जेडीची मध्ये जे काही 2024-25 मध्ये सरासरी ॲव्हरेज या टॉपिकवरून जे काही प्रश्न आले होते त्यावर आज चर्चा करणार आहोत. आज मी काय केलं, हिंदीमध्येच ठेवलेली आहे भाषा. जे भाषा हिंदीमध्ये होते प्रश्न ते हिंदीमध्येच आहे, परंतु त्याचं सोल्युशन आपण मराठीमध्ये देणार आहे. ठीक आहे ना. आणि एकदम बेस्ट अप्रोच म्हणजे दोन दोन मेथडने सांगेल, म्हणजे एक पद्धतीने आणि दुसऱ्या पद्धतीने पण सांगेल. म्हणजे दोन्ही तुम्हाला जे बेस्ट वाटेल त्यावर तुम्ही फोकस करायचा आणि त्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला तर मग आपण सरासरीला सुरुवात करू. सरासरी म्हणजे काय तर बेसिक माहीत असेल तुम्हाला असं मी मानतो. सरासरीचं सूत्र काय ते पण मी एकदा मेन्शन करून देईल आणि दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी सांगणार. तुम्हाला जे अप्रोच वेगळा व्यवस्थित वाटतो त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चलो बघा. चला तर मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर लगा. हा एसएससी जीडी 2025 मधला प्रश्न है. क्रिकेट की टीम में 7 पुरुषों की आयु 26, 25, 21, 29, 27, 24, 28, 22 आहे. इनकी औसतम आयु क्या? यांची सरासरी वय किती म्हटलं. साधा साधा प्रश्न होता. तर बघा सरासरी कशी काढली जाते सर. सरासरी काढण्यासाठी सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची काय करा, बेरीज करा आणि भागेला करा एकूण संख्या. भागेला काय करा, एकूण संख्या, एकूण ऑल नंबर, एकूण संख्या. म्हणजे सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे की सरासरी बरोबर काय, एकूण संख्याची बेरीज भागेला एकूण संख्या जर केलं तर आपल्याला सरासरी प्राप्त होते. ठीक आहे ना. ते एकूण नंबर दिले इथं 26, 25, 21, 29, 24, 28, 22 या सर्व नंबरची करायला लागेल आपल्याला बेरीज आणि भागेला करायला लागेल एकूण संख्या किती आहे, 7 पुरुष. एक क्रिकेट टीम मध्ये 7 पुरुषों की आयु दिलेली आहे. पहिल्या पुरुषाचं वय दिला 26, 26 नंतर 25, 21, 29, 24, 28 आणि काय 22. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 पुरुषांचे वय झाले. भागीला जर आपण 7 केलं, या 7 लोकांची बेरीज भागीला जर 7 केलं तर आपल्याला काय मिळते, ॲव्हरेज मिळते. बघा यांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 12 आणि 9 किती होता 21, 21 आणि 1 22, 22 आणि 5 किती होतं सर 22 आणि 5 27, 27 आणि 7 33, 33 आणि 2 किती होतं 35, 35 5 8 आले 3. तर 3 आणि 2 5 आणि 2 7 बरोबर. 7 7 आणि 2 9, 9 आणि 2 9 आणि 2 11, 11 आणि 2 किती होतं बेटा, 11 आणि 2 होते 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 किती होतं 17. 175 बेरीज आली. याला जर 7ने आपण भाग दिला तर काय निघते 7. आपला काय निघेल ॲव्हरेज. बघा एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या केलं तर काय मिळते आपल्याला सरासरी. त्याने विचारलं होतं औसतम आयु किती. औसत म्हणजेच काय तर सरासरी किती. तर बघा 7 1 7, 7 2 14, खाली राहणार बेटा 3 आणि त्याच्यानंतर आहे 5 7 5 किती ते 35. म्हणजे सरासरी वय यांच्या वयाची सरासरी किती येणार 25 वर्ष. यांच्या वयाची सरासरी किती 25. ऑल नंबरची बेरीज म्हणजे सर्व नंबरची बेरीज भागीला जर एकूण संख्या केलं तर आपल्याला काय मिळते सरासरी मिळते. तर हे झालं या सूत्रानुसार जर म्हटलं कशा पद्धतीने काढायचं. आणखी याला याच पद्धतीने करू शकलो असतो का. आणखी एक मेथड आहे बघा, त्याही पद्धतीने आपण याला करू शकलो असतो. त्याही पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकलो असतो. कसं तर सांगतो. सरासरी म्हणजे नेमकं काय होते, समतल करणे म्हणजे समान करणे. ज्याच्याकडे जेवढे जास्त आहे त्याच्याकडून तेवढे घेणे आणि ज्याच्याला जेवढे कमी आहे त्याला तेवढे देणे. म्हणजे एक लेवल करणे, समान करणे याचा अर्थ होते सरासरी. एक समान करणे म्हणजे काय होते सरासरी होते. लक्षात ठेवा. तर बघा इथे दिलाय 26 25 21. 26 दिलाय सर, नंतर दिलाय 25, नंतर दिला 21, नंतर 29, 24, 28 आणि 22. बघून घ्या 1 2 3 4 5 6 7 7 नंबर. आता यांची सरासरी आपल्याला विचारलं किती. यांची सरासरी किती. तर आपण आपल्या मताने जे मानायचं आहे ते मानू शकतो. तर आपल्या मताने काय मानायचं सर, तर असा नंबर मानायचा जेणेकरून तिथून आपण कमी जास्त करणे योग्य राहणार, आपल्याला एकदम इझिली योग्य राहणार. ठीक आहे ना. असा नंबर मानायचा. तर कोणता नंबर मानायचा सर, तर मी मानतो या सर्व नंबरला पाहून यांचा ॲव्हरेज आहे 25. तुम्हाला 25च कोण मानला सर, तर 25च्या लगभग ही जवळपास नंबर आहे. 25च्या काय जवळपास नंबर आहे म्हणून 25 मानला याचा ॲव्हरेज किती आहे 25. 25 पेक्षा ही संख्या किती मोठी आहे सर, 25 पेक्षा 1 ने मोठी आहे. 25 पेक्षा ही संख्या किती लहान आहे, लहान नाही मोठी नाही काहीच नाही, 0 कमी जास्त आहे सर. तर 25 पेक्षा ही संख्या किती लहान आहे सर, 4 लहान आहे. 25 पेक्षा ही संख्या किती मोठी आहे सर, 4 ने मोठी आहे. ही संख्या जर पाहिलं सर 1 ने लहान येते. 1 ने काय येतं लहान येते. आणि 25 पेक्षा ही संख्या सर 3 ने मोठी आहे. 25 आणि 3 किती होतं 28 होतं ना, 3 ने मोठी आहे सर. 25 पेक्षा ही संख्या काय आहे तर 3 ने लहान आहे. काय आहे सर 3 ने लहान आहे. तर बस ठीक आहे इथपर्यंत. इथे जर पाहिला ओव्हरऑल इफेक्ट काय पडला पहा. इथे 3 मायनस आहे, इथं 3 प्लस आहे कॅन्सल झाले. इथं -1 आहे आणि इथं काय आहे +1 आहे कॅन्सल झाले. इथं -4 आहे, इथं प्लस कॅन्सल झाले. तर ओव्हरऑल जर इफेक्ट पाहिला तर 0 कमी जास्त काहीच कमी जास्त झालं नाही. म्हणजे जो काही आपण तुक्क्यानं मानला होता 25 ॲव्हरेज मानला होता तुक्क्यानं, तो आपला तुक्का एकदम करेक्ट लागला. तर याचा ॲव्हरेज किती असेल 25. याही पद्धतीने तुम्ही ॲव्हरेज काढू शकता. ठीक आहे ना. तर बघा तुम्हाला हा अप्रोच समजला असेल तर, नाही तर तुम्हाला डिटेल्स सांगितला त्याही पद्धतीने करू शकता तुम्ही. ठीक आहे. चलो आगे.
नेक्स्ट प्रश्न, 5 संख्याओं का औसत दिला है 32, यदि एक संख्या हटा दी जाए तो औसत 28 हो जाता है, तर हटाई गई संख्या वयात करी. म्हणजे जे काही 5 संख्यांची सरासरी दिली आपल्याला 32, त्यापैकी एक जर संख्या काढून टाकली म्हणते तर सरासरी किती राहते 28. हटा दी जाए तर सरासरी किती राहते 28. तर हटवलेली संख्या म्हणजे काढलेली संख्या कोणती, तर 5 नंबर म्हटलं होतं. आता मी याला डिटेल सांगायचं तर डिटेल कसं करणार, 32 सरासरी दिली आहे 5 नंबरची, तर 5 गुणिले 32 केलं तर या 5 नंबरची काय होणार, बेरीज होणार. सरासरी गुणिला जर एकूण संख्या केला तर एकूण संख्यांची बेरीज मिळते. तर 32 सरासरी होती आणि 5 संख्या होते एकूण संख्या, तर करा यांचा गुणाकार, यांची बेरीज भेटून जाणार. 5 दोन्ही 10 से 0, हात चला 1, 5 त्रिक 15, 15 आणि किती होते 16, म्हणजे 160 काय झाली सर बेरीज, या 5 संख्यांची बेरीज. आता या 5 संख्यामधून एक संख्या हटून टाकली म्हणजे किती संख्या राहिल्या सर 4, यांची सरासरी किती होते म्हणते 28. मग 28 गुणिला जर आपण 4 केलं तर या 4 नंबरची काय मिळते आपल्याला बेरीज प्राप्त होते. 4 नंबरची काय होते बेरीज, कारण की 28 सरासरी होती, 4 नंबर होते. तर बघा 8 चौक किती होते 32, 2 हातचे आले 3, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 किती होते सर 11, 8 आणि 3 किती होते 11. बघा आता तुम्ही, ही आहे 5 संख्यांची बेरीज आणि ही किती संख्यांची बेरीज 4 संख्यांची बेरीज. आता 5 संख्यांच्या बेरीजमधून 4 संख्यांची बेरीज जर मायनस केली तर आपल्याला एक संख्या शिल्लक राहणार का नाही, एक संख्या शिल्लक राहणार, एक संख्या शिल्लक राहणार ती हटवलेली संख्या. तर मग तीच संख्या आपल्याला शोधायची होती, तर ती हटवलेली संख्या कोणती, तर करा यांची वजाबाकी. 10 मधून 2 मायनस झाले की बेटा 8 राहतात, हातचा परत दिला. 6 मधून जर 2 मायनस झाले तर 4, हटवलेली संख्या कोणती तर 48. या पद्धतीने आपण त्याचं डिटेलमध्ये म्हटलं तर असं उत्तर काढू शकलो असतो. आणखी दुसरी पद्धत काय होती सर, तर दुसरी आणखी एक पद्धत होती बघा. 5 नंबर दिले आपल्याला, त्यांनी म्हटलं की 5 नंबरची सरासरी, बरोबर ना, तर 5 नंबरचा ॲव्हरेज दिला 1 2 3 4 5, या 5 नंबरचा ॲव्हरेज दिला आपल्याला 32 आहे. 5 नंबरचा ॲव्हरेज 32 आहे. त्यापैकी तो म्हणत आहे, त्यापैकी पहिल्या 4 म्हणजे एक संख्या जर हटवून टाकली, मानलं ही संख्या हटवली, दिसतं ना हा कलर, त्यापैकी एक संख्या हटवून टाकली. एक संख्या हटवली म्हणजे आपण मानलं ही संख्या हटवून टाकली, ही संख्या हटवून टाकली, तर आता ह्या जे काही राहिलेल्या 24 संख्या या 4 संख्या याची सरासरी आहे म्हणते 28. बघा हटा दी जाए तो औसत कितना होता है 28 हो जाता है. म्हणजे ही जर एक संख्या काढून टाकली आपण तर सरासरी या 4 संख्येची सरासरी किती होते 28. या सर्व नंबरचा ॲव्हरेज किती असायला पाहिजे होता सर 32 असायला पाहिजे होता, बरोबर का नाही. या सर्व नंबरचा ॲव्हरेज 32 असायला पाहिजे, परंतु आहे किती इथे सर, आहे 28. या 32 पेक्षा हा नंबर किती कमी आहे सर, तर या 32 पेक्षा हा नंबर 4 ने कमी आहे. तर 4 ने कमी आहे एका संख्येमागं, 4 ने कमी आहे एक संख्येमागं, तर इथे संख्या किती आहे सर 1 2 3 4, तर 4 संख्येमागं किती कमी, तर 16 ची कमी आहे सर. एका संख्येमागं 4 कमी तर 16 संख्येमागं किती, 4 संख्येमागं किती कमी, 16 ची कमी. तर हा जो काही हटवलेला नंबर असेल सर हा जास्त, दुसरा तिसरा काही नसून इथं 16 कमी भरत आहे ना, तर साहजिक कसा इथं 16 जास्त झाले सर. कारण की आपल्याला बॅलन्स करायचं, आपल्याला काय करायचं बॅलन्स. इथे 16 मायनस असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला 16 उचला लागेल, म्हणजे वाढ करावं लागेल. म्हणजे काय होणार, जेणेकरून यांचा ॲव्हरेज जो काही येणार तो काय आला पाहिजे आपल्याला 0 आला पाहिजे. तर बघा इथं 16 कमी झाले, तिथे आपल्याला 16ची वाढ करावी लागेल. कोणापेक्षा सर, तर या 32 पेक्षा म्हणजे सरासरीपेक्षा. 16 आणि 32 ह्या नंबरची किंमत किती असेल, 16 अधिक 32 जास्त म्हणजेच किती असणार सर 48. हा जो काही हटवलेला नंबर आहे हा किती आहे सर 48 आहे. बघा हे थोडं समजलं कमी असेल, तुम्ही डिटेलवर फोकस करा. ज्यांना समजलं त्यांना आणखी एक म्हणजे दुसरे गणितामध्ये मी आणखी पद्धत एकदा समजून सांगेल, ठीक आहे ना, एकदा बघून घ्या तुम्ही. चलो आगे. 32 से पहले सभी अभाज्य संख्याओं का औसत कितना है, म्हणजे म्हणत आहे की 32 पेक्षा लहान, 32 से पहले सभी अभाज्य, अभाज्य म्हणजे काय होते प्राईम नंबर मूळ संख्या, ठीक आहे, त्यांची सरासरी किती म्हणते. आता इथे तर काही टेक्निक नाही आहे, तर दुसरी काय टेक्निक आहे सर, अभाज्य संख्यात काही सूत्र वगैरे नाही आहे. तर अभाज्य, पहिली अभाज्य संख्या म्हणजे पहिली मूळ संख्या कोणती आहे सर 2 आहे. 2 नंतर कोण येते 3, 3 नंतर येतं 7, 7 नंतर येते सर 9 नाही येत 5 येते 5, 3 नंतर कोण येते सर 5 येते, 5 नंतर येते सर 7, नंतर येते 11, नंतर कोणती आहे 13, 17, 19, नंतर आहे 23, नंतर आहे आपली 29, नंतर कोणती आहे सर 31, बरोबर. या 32 से लहान, 32 पेक्षा लहान पाहिजे तर आपल्याला 32 पेक्षा लहान सर्व मूळ संख्या काढून घेतल्या. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, किती नंबर आहे सर 11. भागीला करायला लागेल आपल्याला 11, भागीला किती करायला लागेल 11. जे काही उत्तर येणार ते आपल्याला आता ॲव्हरेज राहणार. तर नाही तर आपल्याला त्या पद्धतीने म्हटलं तर सर दुसऱ्यावाल्या पद्धतीने काढून दाखवा उत्तर. तर आता त्या पद्धतीने म्हटलं तर आपण काहीतरी माना लागेल आपल्याला डाटा. तर मानला आपण याचा ॲव्हरेज आहे असं मानत आहे, बरं असं आपण गृहीत धरत आहे की बा असं शकते याचा ॲव्हरेज, मानला याचा ॲव्हरेज आहे आपण 10, असं गृहीत धरलं की या सर्व नंबरला पाहून मानून घेतलं की ॲव्हरेज 10 असायला पाहिजे. का, कारण की सर ज्याच्या एकक स्थानी मानताना कसं मानायचं सर, ज्याच्या एकक स्थानी 0 वगैरे आहे असा नंबर मानून घ्यायचा, जेणेकरून तिथून आपण इझिली कमी जास्त वगैरे हे करू शकतो, ठीक आहे ना. तुम्ही मानलं याचा ॲव्हरेज किती आहे 10.
मानूनही घेतलं असतं 30, परंतु त्याच्यानंतर हे जे काही डाटा दिला होता हा थोडासा मोठा होता, तर मानून घेतलं याचं ॲव्हरेज आहे 10. तुम्ही 20ही मानू शकता, 30ही मानू शकता, कितीही मानू शकता. आपण मानलं 10 ॲव्हरेज. 10 पेक्षा ही संख्या किती कमी आहे सर? 8 ने कमी आहे. 10 पेक्षा ही संख्या 7 ने कमी आहे. 10 पेक्षा ही संख्या 5 ने कमी आहे. ही 3 ने कमी आहे सर. ही 1 ने जास्त आहे. ही 3 ने जास्त आहे सर. ही 3 ने 7 ने जास्त आहे सर. बरोबर का नाही? या आपण जे मानत आहे त्याच्यापेक्षा ही संख्या सर 9 ने जास्त आहे आणि ही 13 ने जास्त येतं. ही 19 ने जास्त येतं सर आणि ही सर 21 ने जास्त येतं. आता बस काही नाही करायचं आपल्याला. प्लस मायनस जर कॅन्सल होत असेल तर करून टाका. बघा काय कॅन्सल होते सर? इथं -7 आहे, इथं +7 आहे, कॅन्सल झाले. -3 +3 कॅन्सल झाले. नंतर आणखी काय कॅन्सल होऊ शकते? बघा हे -8 आणि -5 हे किती होते? -13. -13 ना +13 कॅन्सल केले सर. बहुत बढिया. बघा आता आणखी काय कॅन्सल होऊ शकतं सर? आता काहीच कॅन्सल नाही होत. इथं आहे +1 आणि 9 किती होतं? +1 आणि 9 किती होतं? 10. 10 आणि 9 10 आणि 19. 10 आणि 19 किती होते बेटा? 10 आणि 19 होते 29. 29 आणि 21. 29 आणि 30, 30 आणि 2 50. म्हणजे 50 जास्त झाले आपल्याला. 50 काय प्लसमध्ये सापडले. 50 वाढ करायला 50 वाढ करायला लागेल सर किती नंबर मागं? तर 11 नंबर मागं. तर एका नंबर मागं किती? तर 50ला जर 11 ने भाग दिला 11 चौक 44 होता बेटा. खाली किती राहणार? 6. खाली किती? 6. दिला पॉईंट घेतला 0. 11 5 55. खरंच खाली किती राहणार? 5 राहणार. परत 11 5 55. खाली किती राहणार बेटा? 5 राहणार. पॉईंट ठेवलेला आहे. परत 0 घेते ते परत 11 चौक 44. म्हणजे एका नंबर मागे सर ॲव्हरेजमध्ये 4.54 ची वाढ करायला लागेल. आपण जो काही ॲव्हरेज मानला होता तो 4.54 ने वाढ होणार. म्हणजे नवीन ॲव्हरेज किती असणार सर? 14.54. 14.54 आपला ॲव्हरेज झाला पाहिजे. 14.54 आपला पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे ना? नाही तर तुम्ही काय करा, सर्व नंबरची बेरीज करा, भागीला 11 करा, तुम्हाला तरी पण 14.54च उत्तर प्राप्त होते. ठीक आहे? अशा पद्धतीने आपण काढू शकतो. चलो आगे. एक व्यक्ति पहले 11 किलोमीटर की दूरी 60 मिनट में और 22 किलोमीटर की दूरी 30 मिनिट में तय करता है, तो पूरी यात्रा के दौरान उसकी औसतम चाल कितनी होगी? औसतम चाल म्हणजे होती त्याचा सरासरी वेग. बघा ट्राय करा एकदा तुम्ही. त्याचा विचारला आपल्याला सरासरी वेग किती सांगतो. सरासरी जर वेग काढायचा आहे आपल्याला, सरासरी वेग काढायचा आहे, तर सरासरी वेग काढण्याचं एक सूत्र येते. कोणतं? साधं सूत्र आहे एकदम. एकूण अंतर, एकूण जे काही अंतर आपण पार केलं ते एकूण अंतर भागीला एकूण अंतर भागीला एकूण वेळ. एकूण अंतर भागीला जर आपण एकूण वेळ केलं तर आपल्याला मिळते सरासरी वेग मिळते. सॉरी, एकूण अंतर भागीला जर आपण एकूण वेळ केलं तर आपल्याला सरासरी वेळ मिळते, सरासरी वेग मिळतो. लक्षात ठेवा, सरासरी ॲव्हरेज स्पीड मिळते. एक व्यक्ती म्हणते 11 किलोमीटरचं अंतर 60 मिनिटात. बघा हे 11 किलोमीटरचं डिस्टन्स तो 60 मिनिटात पार केला. नंतर पुढं 22 किलोमीटरचा डिस्टन्स त्याने 30 मिनिटामध्ये पार केला. 30 मिनिटामध्ये पार केलं. तर पूरी यात्रा के दौरान उसका औसतम चाल कितना होगा? म्हणजे सरासरी वेग किती? तर एकूण अंतर किती झालं सर? हे 11 आणि हे 22 टोटल अंतर जर म्हटलं 33 किलोमीटरचं अंतर झालं. एकूण अंतर म्हटलं होतं ना, एकूण अंतर किती झालं सर? 33 किलोमीटरचं. बघा इथे 1 तास, आता हे 60 मिनिटाला आपण असं नाही म्हणू शकत 1 तास. 60 मिनिटं म्हणजे 1 तास इथं आणि हे 30 मिनिटं म्हणजे होते सर अर्धा तास. सॉरी, अर्धा तास. म्हणजे टोटल जर पाहिलं त्याला किती वेळ लागला सर? एकूण वेळ किती लागला? याला लागला 1.5 तास. 1.5 तासाला आपण लिहू शकतो सर 302 तास. बरोबर ना? 1.5 तास म्हणजे किती? 302 तास. एकूण अंतर किती आहे सर? 33 आणि एकूण टाइम किती लागला? 302 तास. आता हा 2 पलटून वरता 33 गुणिला करा 2 भागीला करा 3. 3 एका 3 11 ते 33. 11 दोन्ही किती होते? 22. ॲव्हरेज स्पीड किती असणार त्याचा? 22 किलोमीटर पर आवर. त्याचा संपूर्ण प्रवासात त्याचा सरासरी वेग किती? तर 22 किलोमीटर पर आवर. SSC JD 2024चा प्रश्न आहे. ठीक आहे. ॲव्हरेज स्पीड काढण्याचं हे लक्षात ठेवा. आता सूत्र, सॉरी, हे सूत्र लक्षात ठेवून द्या. 13 विद्यार्थियों का औसत अंक 130 थे, लेकिन बाद में यह पाया गया कि विद्यार्थियों के अंक गलती से 32 के स्थान पर 23 दर्ज कर दिए गए, तर उनके अंकों की सही औसतम क्या होगी? म्हणजे म्हणायचं आहे की 13 विद्यार्थ्यांची सरासरी गुण संख्या होती 130, परंतु नंतर असे लक्षात आले की एका विद्यार्थ्याला 32 गुण द्यायचे होते, परंतु दिले किती? म्हणते 123 गुण देण्यात आले. तर बरोबर असणाऱ्या गुणांची सरासरी किती असं म्हटलं. बघा 13 विद्यार्थी होते, त्यांची सरासरी गुणसंख्या किती होती? 130 होती. तर 13 गुणिला जर सरासरी म्हणजे एकूण संख्या 13 झाल्या, त्याला जर सरासरीने गुणाकार केला सर तर एकूण संख्यांची बेरीज मिळते. बघा 13 गुणिला 13 म्हटलं तर 169, यावर एक 0, म्हणजे 13 विद्यार्थ्यांचा एकूण गुण जर म्हटलं असतं तर 1690 झालं असतं.
परंतु या 1690 मध्ये काय झालं, एका विद्यार्थ्याला 32 द्यायचे होते, 32 के स्थान पर म्हटलं ना 23 दर्ज केले, म्हणजे 32 द्यायचे होते परंतु 23 मिळवले म्हणते, म्हणजे 32 द्यायचे होते त्याला, याच्यामध्ये 32 ऍड करायचे होते, परंतु मिळवले किती, 23 मिळवले. मग आता काय करणार सर, आता करणार सर आपण असं करणार, याच्यामधून 23 काढून टाकाल आणि 32 जे काही द्यायचे होते ते त्याच्यामध्ये ऍड करा. आता हे जे काही नवीन बेरीज येणार, याला परत 13 ने भाग देऊ, तर जे काही येणार सरासरी ती आपली करेक्ट वाली सरासरी येणार, बरोबर का नाही. बघा एकूण 13 विद्यार्थ्यांची गुण संख्या किती आहे, 1690 आहे. त्याच्यामध्ये हे 23 चुकीचे गुण होते, 23 चुकीचे गुण काढून टाका बेरजेमधून सर, आणि त्याच्यामध्ये 32 टाकून द्या. मग आता हे करेक्ट वाली म्हणजे बरोबर असणारी गुणांची बेरीज भेटेल. याला जर 13 ने भाग दिला तर बरोबर असणारी सरासरी मिळणार. एक तर हा अप्रोच आहे बघा, यालाही पण सॉल्व्ह करून दाखवतो मी. तर 1600 झाले, हे 90, या दोघांची सेपरेट करून टाका तुम्ही. तर याच्यामध्ये प्लस किती करायला लागेल सर, बघा हे 32 प्लस मध्ये आणि 23 काय तर मायनस मध्ये, तर आपण यांची वजाबाकी करू. 1 प्लस 1 मायनस काय होते, वजाबाकी होते. तर बघा 12 मधून 3 मायनस झाले तर 9 राहणार, म्हणजे 9 प्लस करावं लागेल सर याच्यात, म्हणजे हे किती होणार, 1699. 1699 हे बरोबर असणाऱ्या गुणांची झाली बेरीज, बरोबर असणाऱ्या गुणांची बेरीज झाली. तर आता हे 1699 किती विद्यार्थ्यांची होती सर, 13ची, 13 विद्यार्थ्यांची होती. 13ने जर याला भाग दिला आपण, 13 एका 13, 13 13 होतं ना, तर मग आपण 13 गुणिले 130 म्हटलं तर किती होते सर, 1690 होते ना 1690, बाकी राहणार 9, मग दिला पॉईंट, 13 सकम 78 होतात, 13 सकम किती होते बेटा 78, मग खाली राहणार सर 12, आणि परत एकदा पॉईंट ठेवलाय आणि 13 9 होते 117, म्हणजे बरोबर असणाऱ्या गुणांची सरासरी किती आहे सर, 130.69. 130.69 आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे सर, 130.69 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. हे तर झालं सर एका अप्रोचनं. आणखी दुसरं काय अप्रोच असतं बरं, दुसऱ्या पद्धतीने काय करू शकलो असतं सर, तर यांची सरासरी किती होती सर, 130. हे जे काही 13 विद्यार्थी होते यांची सरासरी गुणसंख्या किती होती सर, 130 होती. परंतु एका विद्यार्थ्याला 32 द्यायचे होते, म्हणजे 32 प्लस करायचे होते, परंतु केले किती मायनस, म्हणजे केले किती, 23 गुण मिळवले, म्हणजे हे गुण चुकीचे होते सर, हे त्याला द्यायचे होते. मग यामध्ये डिफरन्स जर पाहिला तर कितीचा, 9 गुण वाढवावा लागेल, 9 गुणची काय करावं लागेल, वाढ करावं लागेल. 9 गुणची जर वाढ करावी लागेल तर 9 गुणची वाढ करायला लागेल, किती विद्यार्थ्यात करायला लागेल सर, 13 विद्यार्थी होते, 13 विद्यार्थ्यामध्ये हे 9 गुण वाटायचे आहे, तर 13 विद्यार्थ्यामध्ये हे 9 गुण वाटायचे आहे, तर 13 ने याला भाग देऊन द्या, तर भाग जातो का सर, नाही जात, दिला पॉईंट. मग 13 साती होता, 13 साती 91 होते, 13 सकम 78, खाली किती राहणार बेटा 12, नंतर परत पॉईंट ठेवला तर 0 घेता येतं, तर 13 9 किती होतं 117, म्हणजे सर ॲव्हरेजमध्ये कितीची वाढ होणार सर, 0.69. ॲव्हरेज जो काही होता 130 त्याच्यामध्ये 0.69 ची वाढ होणार आहे बेटा, म्हणजे नवीन ॲव्हरेज किती होणार, 130.69. आपल्याला तेच विचारलं होतं, नवीन करेक्ट वाला सरासरी किती होती, 130.69. बघा तुम्हाला या मेथडने सांगितलं मी डिटेल वाला, आणि हा एक अप्रोच सांगितला, ठीक है, समझे. चलो आगे नेक्स्ट. 4 संख्याओं का औसत 24 है, प्रथम 2 संख्याओं का औसत अंतिम 2 संख्याओं की औसत के 2 गुना है, अंतिम 2 संख्याओं का योग क्या होगा. बघा म्हणजे शेवटच्या 2 संख्यांची बेरीज किती असेल म्हणते, शेवटच्या 2 संख्यांची बेरीज किती. बघा इथे म्हणत आहे 4 संख्यांची सरासरी 24 आहे, प्रथम 2 संख्याओं का औसत म्हणजे पहिल्या 2 संख्यांची सरासरी, अंतिम 2 संख्याओं के योग सांगा. प्रथम 2 संख्याओं का औसत म्हणजे पहिल्या 2 संख्यांची सरासरी अंतिम 2 संख्याओं के औसत से 2 गुना है, म्हणजे शेवटच्या 2 संख्यांच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे म्हणजे पहिल्या 2 संख्यांची सरासरी. तर अंतिम 2 संख्याओं का योग कितना म्हणजे शेवटच्या 2 संख्यांची बेरीज किती, अंतिम 2 संख्याओं का योग म्हणजे होते बेरीज. बघा आता 4 नंबर आहे म्हणते, 4 नंबर आहे सर, 1 2 3 4, 4 नंबर आहे. या 4 संख्यांची सरासरी किती दिली आपल्याला सर, 4 संख्यांची सरासरी दिली आहे 24. मग 24 गुणिला जर 4 केलं तर या 4 संख्यांची आपल्याला बेरीज प्राप्त होते. बघा 4 चौक 16, 4 1, बरोबर, 4 2 8 आणि 1 9, म्हणजे 4 संख्यांची बेरीज जर विचारली असती सर, तर बेरीज आली असती सर आपली 96. बेरीज किती आली, 96. आता त्याने म्हटलं प्रथम 2 संख्याओं का औसत, प्रथम 2 संख्याओं का औसत म्हणजे या 2 संख्यांची सरासरी, अंतिम 2 संख्याओं के सरासरी म्हणजे अंतिम 2 संख्याओं के औसत का 2 गुना आहे, म्हणजे यांची सरासरी यांच्यापेक्षा म्हणते दुप्पट आहे, म्हणजे यांची सरासरी 1 जर असेल तर यांची सरासरी किती राहणार सर, 2 राहणार. हे सरासरीच्या बाबतीत बोलत आहे. बघा यांची सरासरी 1 आहे तर यांची सरासरी किती राहणार म्हणते दुप्पट, म्हणजे 2 युनिट राहणार असं म्हणायचं आहे. तर बघा आता तुम्ही यांची बेरीज काढू शकतो का सर, तर बेरीज काढणं शक्य आहे सर. बघा कशी काढणार बेरीज, तर बेरीज काढणार सर, सरासरी किती आहे 2 आहे, किती नंबरची 2 नंबरची, तर बेरीज किती येणार 2 गुणिला 2 म्हटलं तर 4 बेरीज यायला पाहिजे सर, बरोबर का नाही. सरासरी किती आहे 2 आहे, बघा सरासरी किती आहे 2 आहे, आणि किती नंबरची सर, तर 2 नंबरची सरासरी 2 आहे, तर 2 ने जर गुणाकार केला यांची बेरीज किती होणार भेटणार 4 युनिट भेटणार. तर बघा या 2 नंबरची सरासरी 1 युनिट, तर या 2 नंबरची बेरीज किती होणार 2 युनिट, तर की 2 ने गुणाकार 2 सरासरीला केला तर 2 युनिट बेरीज मिळायला पाहिजे. तर दोघांची जर बेरीज केली, सर्व 4 नंबरची जर बेरीज केली तर सर, तर 4 आणि 2 किती होते 6 युनिट होते बेरीज, 6 युनिट बेरीज दाखवते आपल्याला 96 बेरीज आहे.
6 युनिटची किंमत किती दाखवत आहे सर? 96 आहे, बरोबर ना? तर एका युनिटची किंमत किती? याला 6 ने भाग देऊ. एका युनिटची किंमत आली सर 16 आणि आपल्याला विचारलं आहे अंतिम दो संख्याओं का योग. अंतिम दो संख्याओं का योग म्हणजे शेवटच्या दोन संख्यांची बेरीज सांगा किती. तर बघा अंतिम दो संख्याओं का योग कितना होता आपला? 2 युनिट होता. एका युनिटची किंमत किती आली? 16. तर 2 युनिटची किंमत किती येणार? अंतिम दो संख्याओं का योग येणार 32. अंतिम दो संख्याओं का योग 32 राहणार. 32 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. त्याने जर म्हटलं तर सुरुवातीच्या जे काही सुरुवात प्रथम दो संख्याओं का योग सांगा, तर 4 युनिट होता. एका युनिटची किंमत 16. 16 गुणिले 4, 16 चौक किती ते 64. त्याने ते नंबर नाही विचारले, त्याने विचारलं शेवटच्या दोन संख्यांची बेरीज किती. तर शेवटच्या दोन संख्यांची बेरीज किती? 32. तर 32 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा आता एक विद्यार्थी के 6 विषयों में प्राप्त औसतम अंक 75 है. म्हणजे 6 विषयामध्ये प्राप्त होणाऱ्या सरासरी गुण संख्या दिली 75. यदि उस विद्यार्थियों का एक विषय में 80 अंक प्राप्त होते हैं तो शेष विषयों में प्राप्त कुल कितने होंगे. म्हणजे जर म्हणते त्याला आणखी एका विषयामध्ये 80 गुण प्राप्त झाले तर सर्व विषयामध्ये सरासरी गुण संख्या किती असेल. एका विद्यार्थ्याला 6 विषयों में प्राप्त सरासरी गुण संख्या 75 आहे. बघा 75 गुणिला जर 6 केला या 6 विषयांच्या गुणांची मिळते आपल्याला बेरीज. कारण की सरासरी गुणिला जर एकूण संख्या केला तर एकूण संख्यांची बेरीज मिळतं. बघा 6 पंच 30 से 0 आजचे आले 3. सायन्स साठी 42. 42 आणि 3 किती होते? 45. म्हणजे 450 झाली 6 विषयांच्या गुणांची बेरीज. यदि उस विद्यार्थियों को एक विषय में 80 अंक प्राप्त होते हैं तो शेष में प्राप्त कुल अंक कितने होंगे. बस साधा आहे बघा. एका विषयामध्ये म्हणते त्याला एका विषयामध्ये 80 गुण मिळाले. बघा हे 6 विषयापैकी एका विषयात त्याला 80 गुण मिळाले. तर एका विषयात जर 80 गुण मिळाले तर बाकी जे काही विषय राहिलेले आहे म्हणजे हे 80 गुण जर याच्यामधून काढून टाकले. बघा हे 6 विषयाच्या गुणाच्या बेरीजमधून 80 जर काढून टाकले, आता जे काही बाकी राहणार जे काही गुण राहणार त्यांची बेरीज सांगा. म्हणजे बाकी विषयांच्या गुणांची बेरीज म्हणजे 5 विषयांच्या गुणांची बेरीज विचारता येतो. तर बघा इथे 0. 15 मधून जर 8 मायनस झालं किती राहते सर? 7 राहते, बरोबर ना? 7 राहते, हातचा परत दिला आणि इथं राहणार 3. तर आता जे काही बाकी राहिलेले गुण आहे बघा तो शेष विषयों में प्राप्त कुल म्हणजे काय होते? एकूण कितने गुण होंगे, कितने अंक होंगे. तर किती गुण असणार? 370. तर 370 असणार. जे काही शिल्लक राहिलेले विषय असेल त्याच्यात गुणांची बेरीज किती येणार? 370. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. असेच आता नवीन लेक्चर आपण वेगवेगळ्या भागावर तयार करताय ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार. युट्यूबला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार. आणि आपलं एक ॲप आहे. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असेल, आता JD साठी पण काम चालू आहे त्याच्यामध्ये, तुम्ही एक पोलीस भरतीची जर तयारी चालू करत असेल म्हणजे पोलीस भरतीची तयारी करत असेल त्यांना जर पेपर सेटची गरज असेल कारण की आता पेपर होणार आहे पोलीस भरतीचा, त्यांच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवर आपलं ॲप्लिकेशन आहे अंकुश अनिलकर सर, हे डाउनलोड करा. त्यामध्ये आपण पेपर सिरीज लॉन्च केलेली आहे. ते जे काही 200 रुपये फी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे पेपर प्रोव्हाइड होणार आहे. रोज त्याच्यामध्ये अपडेट होत राहतात. रोजचे दिवसाला त्याच्यात 2-3 पेपर मिळतात आणि ते तुम्हाला ते परचेस करून घ्या. म्हणजे तुमचा जो काही पेपरचा जे काही भीती आहे, जे काही पेपर राहतात पोलीस भरतीला त्या लेवलने केलेलं आहे. म्हणजे त्या अनुषंगाने सर्व अरेंज केलेलं आहे ते पेपर. तुम्हाला लगभग त्याच्यामध्ये 100 प्रश्न म्हणजे 100 पेपर सेट भेटणार आहेत त्या 200 रुपयामध्ये. त्याची काही कॉस्ट जास्त नाही आहे. ते तुम्ही एकदम इझिली परचेस करू शकता आणि सराव करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा खूप सारा सराव होऊन जाईल आणि तुमचे मार्क पण वाढणार. त्याच्यामुळे ते डाउनलोड करा. आपलं ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो काही कोर्स आहे तो तुम्हाला परचेस करायचा आहे. ठीक आहे ना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्र.